जसजशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे मला वाटतं अजितदादांचा स्वतःवरचा तोल सुटत चाललेला आहे आणि अजितदादांची आजची विधानं निश्चितच आक्षेपार्ह आहेत. मुलींचा जन्मदर घटलाय याच्याविषयी त्यांना काळजी वाटत नाहीये. ते विनोदाने म्हणतायत की द्रौपदी सारखं नको व्हायला. म्हणजे हा चेष्टेचा भाग असू शकतो का असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. नक्की त्यांना काय म्हणायचंय? हा मुलींचा जन्मदर घटला म्हणजे राज्याचे 3 वेळा जे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी मुलींविषयी असं बोलावं आणि हा चेष्टेचा विषय होऊ शकतो हे गंमत म्हणून सोडून द्या असं बोलणं म्हणजे खरोखर महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा आणि मुलींचा अपमान झालेला आहे. अहो तुम्ही कशाला काळजी करताय? मुली सुशिक्षित झाल्यानंतर त्यांच्या लग्नाचं काय करायचं त्या ठरवायला सक्षम आहेत. आपण त्याची काळजी करू नये. आपण जन्मदर घटला म्हणून बोलता पण त्याच्यातनं एक चुकीचा अर्थ तुम्ही जो काढलेला आहे आणि ह्याच्यावरती आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाची खुर्ची सांभाळणाऱ्या चाकणकरताय काय बोलणार आहेत का? साधी नोटीस तरी पाठवणार आहेत का अजितदादांना? असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. कारण 2-2 पदं त्या सांभाळत आहेत. एक तर अजितदादांच्या पक्षाच्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत आणि इकडे त्या महिला आयोगाची खुर्ची सोडायला तयार नाहीये. खरं तर अशा कुठल्याही राजकीय पक्षाच्या महिलेला अध्यक्षपद देणं हे चुकीचं आहे. कारण फक्त आणि फक्त आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणं आणि कोणी वाटेल ते नेत्यांनी बोलल्यानंतर त्यांच्यावरती आक्षेपार्ह विधान केल्यावरती सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई न करणं हा त्यांचा जो प्रकार आहे हा राजकारणामुळे होतोय आणि म्हणून त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्रात अनेक महिला संघटना चांगल्या कामं करणार आहेत. अशा कुठल्या तरी महिलेला द्या की महाराष्ट्रातल्या महिलांचे प्रश्न ती सोडवू शकेल. परंतु अजितदादांनी जे काय विधान केले त्याच्यावरती मात्र त्या मुग गिळून गप्प बसलेल्या आहेत. दुसरं अजितदादांचं विधान आहे राज्यघटनेची छेडछाड. म्हणजे राज्यघटनेमध्ये कितीतरी वेळा 106 वेळा बदल झालेला आहे. अहो तुम्ही मोदींच्या इतके आहारी गेलेला आहात की तुम्ही असं बोलूच कसं शकता? आज या देशाला संविधानाची गरज असताना भाजपच्या वळचणीला लागल्यानंतर तुमची विधानं इतकी बदललेली आहेत की राज्यघटना म्हणजे तुम्हाला काय त्याच्यात काही वाटतच नाहीये. आणि तिसरं विधान म्हणजे डॉक्टरांना म्हणाले आहेत की मतं ही आम्हालाच दिली पाहिजे नाहीतर तुम्ही काय काय विधानं केलेली आहेत आज. आणि चौथं म्हणजे महत्वाचं विधान की तुम्ही अर्थमंत्री आहात याचा अर्थ असा नाही आहे ना की ही तिजोरी तुमची स्वतःची तिजोरी आहे. हा तिजोरीमधला पैसा जो आहे तो तिजोरीतला पैसा हा सर्वसामान्य माणसाच्या टॅक्स मधनं जीएसटी मधनं आहे. तो तुला देणार नाही निधी, याला देणार नाही निधी अशा प्रकारे धमकावणं हे अजितदादांनी ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.